नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. संक्रांत आली की संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कमीत कमी 7-8 वेळा तरी प्रत्येकाच्या घरी गुळपोळी तयार केली जाते. आणि गुळपोळी करताना सगळ्यांना टेन्शन येतं. पुरणपोळी घ्या, गुळपोळी घ्या, खव्याची पोळी घ्या. कुठलंही पक्वान्न करायचं म्हटलं तर आपल्याला टेन्शन येतं, कारण आपण काही हे पदार्थ नेहमी करत नाही. ज्या वेळेला सणवार येतात त्याच वेळेला आपण ते करायला घेतो आणि म्हणून आपल्याला त्याची भीती जास्त वाटते. गुळाची पोळी कशी करायची याबद्दल आपण 1-2 व्हिडिओ केलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघाच. पण गुळाची पोळी करताना ती का बिघडते, का बरं फुटते, किंवा ती चिकट का होते, खुसखुशीत का होत नाही, याबद्दल आपण आज थोडीशी माहिती घेणार आहोत किंवा त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आता गुळाची पोळी म्हटली की प्रथम काय तर गूळ. आता गूळ कुठला घ्यावा? गुळाचे अनेक प्रकार आहेत. एक सेंद्रिय गूळ असतो, तो काळ्या रंगाचा असतो. नंतर चिक्कीचा गूळ वेगळा मिळतो, कोल्हापुरी गूळ वेगळा मिळतो. आपण ज्यावेळेला गुळपोळी करतो त्यावेळेला आपल्याला थोडासा रवाळ असा आपल्याला गूळ पाहिजे, पण तरीसुद्धा मऊ असलेला गूळ आपल्याला केव्हाही चांगला. गूळ घेताना तो नेहमी किसून घ्यावा. काही वेळेला काय होतं की आपण किसून घ्यायचा कंटाळा करतो आणि गूळ फोडून घेतो. फोडल्यावर काही तुकडे बारीक असतात, काही तुकडे जाड असतात. मग ते तसेच जर आपण कढईमध्ये टाकले तर काही वेळेला काय होतं की जे बारीक तुकडे असतात ते पटकन विरघळतात आणि जाड तुकडे जे असतात गुळाचे ते विरघळण्याकरता बराच वेळ लागतो. आणि त्याकरता आपल्याला ते पातेलं म्हणजे गुळाचं भांडं जे असतं ते बराच वेळ गॅसवर ठेवावं लागतं. आणि त्यामुळे तो जो गूळ असतो तो पाकाकडे जातो आणि त्याचा जर पाक व्हायला लागला तर आपली पोळी जी असते ती कडक होते आणि गूळ कडक होतो, त्यामुळे ती पोळी काही चांगली होते. त्यामुळे नेहमी गूळ हा किसून घ्यावा किंवा अगदी बारीक फोडून घेतला पाहिजे. किंवा त्याहूनही सोपी युक्ती सांगते, बारीक खडे करायचे. मिक्सरमध्ये एक अर्धी वाटी गूळ टाकायचा आणि बंद उघड करत ते आपण गूळ छान बारीक करून घ्यायचा, तरीसुद्धा चालू शकतं. तसाच जर गूळ आपण मिक्सरमध्ये जाड खडे असताना घातला आणि मिक्सर जर आपण फिरवत राहिलो तर आपल्या मिक्सरची जी मोटार असते ना ती जळण्याची खूपच शक्यता असते. म्हणून नेहमी थोडा टाकावा, बारीक तुकडे करून टाकावेत आणि बंद उघड करत जर केला तर मग आपला गूळही बारीक होतो आणि मिक्सर आपला खराब होत नाही. आता गूळ कसा किसून घ्यायचा, गूळ कसा बारीक पाहिजे, काय त्याची आपण काळजी घ्यायची हे आपण बघितलं. आता गुळामध्ये गुळपोळी करताना त्याच्यामध्ये व्यंजन घालतात. व्यंजन म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपण कणिक किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ किंवा बेसन घालतो. ते बेसन घातल्यामुळे तो जो गूळ असतो तो एकजीव होतो आणि आपली गुळाची पोळी फुटत नाही. जेवढा आपला गूळ असेल त्याच्या 1/4 आपण व्यंजन घालायचं असतं. म्हणजे समजा 1 वाटी जर आपला गूळ असेल तर त्याच्याकरता पाव वाटी आपण कणिक त्याच्यामध्ये घालायची असते किंवा पाव वाटीपेक्षा थोडं कमी असं बेसन घातलं तरीसुद्धा चालू शकतं. आणि त्याच्यात जे आपण तीळ म्हणा, दाण्याचा कूट, खोबरं, खसखस या ज्या गोष्टी आपण घालत असतो त्याबरोबर जेवढं आपण व्यंजन घालणार आहोत, म्हणजे समजा पाववाटी आपण कणिक घालणार असू तर हे मिश्रणही पाववाटीच असलं पाहिजे. म्हणजे 1 वाटी गुळाला पाववाटी कणकेचं किंवा बेसनाचं व्यंजन आणि पाववाटी आपण तिळाचा कूट किंवा दाण्याचा कूट, खोबरं, हे जे आपला मसाला जो आहे तिळाचा मसाला तो. हे साधारण जर प्रमाण आपण लक्षात ठेवलं ना की आपली गुळाची जी पोळी आहे ना ती अजिबात फुटत नाही आणि गूळ चांगला सरकला जातो. आता हे व्यंजन घेताना म्हणजे कणिक आणि बेसन घेताना ते आपल्याला चांगलं भाजून घ्यायला पाहिजे, कच्चं घालून चालत नाही. मग साधारण पाववाटी कणके करता आपल्याला 2 चमचे तेल आधी गरम करून घ्यायचं, त्यात कणिक घालायची, छान खमंग भाजायचं किंवा बेसनसुद्धा चांगलं खमंग भाजायचं आणि ते मग त्या गुळामध्ये घालून गूळ चांगला मळून घ्यायचा. मग गुळामध्ये आपण व्यंजन घातल्यानंतर त्यात जायफळाची किंवा वेलदोड्याची पूड घालायची, तिळाचा कूट, खसखस हे मी मगा सांगितलं त्या प्रमाणात घालायचं आणि तेलाचा हात लावून तो गूळ छान मळून ठेवून द्यायचा. असा तयार केलेला गूळ जवळजवळ महिन्याचा वरसुद्धा आपल्याकडे राहू शकतो. आता गुळाबद्दल आपण सगळी माहिती घेतली. आता आपण वरचं आवरण त्याबद्दल माहिती घेऊयात. ज्यावेळेला आपण गुळाची पोळी करताना कणिक भिजवतो त्यावेळेला साधारण जेवढा गूळ घेतलेला असतो त्याच्या दुप्पट आपल्याला कणिक लागते. म्हणजे 1 वाटी जर गूळ घेतला असेल तर आपल्याला 2 वाटी कणिक लागते आणि त्याला 2 चमचे आपल्याला तेलाचं कडकडीत मोहन त्या कणकेमध्ये घालावं लागतं. त्याच्यात आपण 1 चमचा बेसन जर घातलं आणि चवीपुरतं मीठ घातलं तरीसुद्धा चालू शकतं. ही जी कणिक भिजवायची असते ती आपण घट्ट अगदी पुऱ्यांच्या कणकेसारखी भिजवायची असते आणि चांगली मळून घ्यायची. मळून झाल्यानंतर साधारण एक अर्धा तास ह्या कणकेला बाजूला ठेवून द्यायचं, त्यामुळे ती चांगली मुरते आणि त्यामुळे आपल्या पोळ्या चांगल्या मऊ होतात. आपल्या आता गूळ तयार आहे, कणिक भिजवून झाली, अर्धा तास झाला आहे, छान आपली कणिक मुरली. आता आपण पोळ्या करायला घेऊयात.
पोळ्या करण्याकरता आपल्याला तवा लागेल. पोळ्या भाजायला तवा लागेल की नाही. तवा नेहमी घेताना कधी खोलगट घ्यायचा नाही. तवा घेताना तो नेहमी सरळ म्हणजे सपाट असलेला तवा घ्यायचा आणि जाड तवा घ्यायचा. खोलगट जर आपण तवा घेतला तर ज्या वेळेला आपण पोळी टाकतो त्यावेळेला गूळ आतला पोळीतला वितळतो आणि मध्ये खड्डा असल्यामुळे तो जो गूळ असतो तो सगळा पोळीच्या मध्यावर येतो आणि पोळी तिथे नेमकी फुटण्याची शक्यता असते. पण सपाट तवा जर घेतला ना तर हा प्रॉब्लेम आपल्याला काही येत नाही. त्यामुळे नेहमी सपाट तव्यावर करावं. पावडर कोटेड तव्यावर सुद्धा गुळाच्या पोळ्या उत्तम होतात. लोखंडी तवा किंवा बिडाचा तवा असेल तरीसुद्धा चालू शकतं. आणखीन तव्याबद्दलची एक टीप की तवा तापून झाल्यानंतर ज्या वेळेला आपण पोळी टाकतो त्यावेळेला तो तवा जी फ्लेम असते किंवा खूप हाय फ्लेमवर आपण पोळी भाजू नये. कारण गूळ असतो तो वितळतो. वितळल्यावर तो पटकन बाहेर यायला बघतो आणि मग जर तो थोडा जरी बाहेर आला तर ती पोळी जळण्याची शक्यता असते. म्हणून मुख्य टीप अशी की ज्या वेळेला आपण पोळी भाजतो त्यावेळेला गॅस हा मध्यम असला पाहिजे. प्रत्येक गुळाची पोळी झाल्यानंतर आपल्या हाताशी एक कापड असलं पाहिजे आणि तवा हा स्वच्छ पुसून काढला पाहिजे. नाहीतर पोळीची कणी किंवा थोडासा फुटलेला गूळ जर आपल्या तव्याला लागला असेल तर आपली पोळी तिथे चिकटते आणि पुढची पोळीसुद्धा आपली फुटण्याची शक्यता असते. आता गुळाची पोळी उलटायला आपल्याला उचटणं लागतं. उचटणं नेहमी खूप टोकदार नसावं. कारण नेमकं ते आत आपण ज्या वेळेला पोळी उचलायला जातो ते थोडा जरी आपल्या पोळीला धक्का लागला तरी तिथून गूळ बाहेर येतो आणि तो आपल्या तव्याला लागतो आणि तिथे पोळी नेमकी जळते. आता आपल्या गुळाबद्दल माहिती झाली, कणकेबद्दल झाली, तव्याबद्दल झाली, उलथण्याबद्दल झाली. आता पोळी भाजताना खूप लाल भाजायची नाही. थोडीशी तांबूस झाली की तव्यावरच ती पोळी दुमडायची आणि नंतर ती गार करायला ठेवायची. गरम गुळाची पोळी कधीही पानात वाढायची नाही. गुळाची पोळी ही गार झाल्यावरच चांगली खुटखुटीत होते. गुळाची पोळी चांगली झाली कसं समजायचं? ज्या वेळेला आपण गुळाची पोळी तोडतो ते ती पटकन तुटली गेली पाहिजे. ती खुटखुटीत झाली पाहिजे. आतून जर गूळ चिकट असेल तर ती पोळी चवीला चांगली लागते पण तिला उत्तम गुळाची पोळी असं म्हटलं जात नाही. आणि मुख्य म्हणजे जो आपण गूळ त्याच्यामध्ये भरतो तो पोळीच्या कडेपर्यंत गेला पाहिजे. आता काही वेळेला काय होतं की गूळ पसरतो पण तरीसुद्धा बाजूने कणिक आपल्याला तशीच दिसते. म्हणजे पोळीच्या कडेपर्यंत आपला गूळ गेलेला नसतो. त्यावेळेला बरेच जणं आपलं जे शंकरपाळ्याचं कातणं असतं की नाही त्याने जो बाजूचा भाग असतात तो काढून टाकतात. तसं केलं तरीसुद्धा चालतं. पण पोळी भाजताना त्यावेळेला मात्र लक्ष द्यायचं कारण तिथून गूळ येण्याची शक्यता असते. ही तयार गुळाची पोळी 15-20 दिवस अगदी रूम टेम्परेचरला सुद्धा राहू शकते. विशेषतः परगावी ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला गुळाच्या पोळ्या नेल्या तर त्या 8-10 दिवस आरामात राहतात. गुळाची पोळी करताना फार मोठी करू नये. ती छोट्या छोट्या कराव्यात म्हणजे प्रत्येकाला एक पोळी खाल्ल्याचं समाधान होतं आणि मुख्य म्हणजे पोळी तोडणे, त्याचे तुकडे पडणे ह्या गोष्टी आपल्या होत नाही. गुळाच्या पोळीवर तूप वाढताना नेहमी घट्ट तूप वाढायचं असतं. पुरणाच्या पोळीवर ज्यावेळेला आपण तूप वाढतो त्यावेळेला पोळी पण गरम असते आणि त्याच्यावर ते आपण तूप वाढतो तेही पातळ तूप करून वाढत असतो. अगदी छोट्या छोट्या या टिप्स आहेत पण अत्यंत महत्त्वाच्या अशा या टिप्स आहेत. आणि मुख्य सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची राहिली की गुळाची पोळी गार झाल्याशिवाय डब्यात भरून ठेवायची नाही. जी पोळी जास्त फुटली असेल ती इतर पोळ्यांपासून तिला लांब ठेवायचं कारण त्याच्यातनं जो गूळ पागळलेला असतो किंवा बाहेर आलेला असतो त्यामुळे इतर पोळ्यासुद्धा चिकट होतात आणि ज्यावेळेला आपण वाढतो किंवा पोळी पानात घेतो त्यावेळेला तो चिकटलेला गूळ आपल्या हाताला लागण्याची शक्यता असते. गुळाची पोळी चांगली होण्याकरता ज्या ज्या मला गोष्टी आठवल्या त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण एक गोष्ट मात्र मी सांगायला विसरले आणि ती म्हणजे गुळाच्या पोळीमध्ये तीळ घालताना तीळ खमंग भाजून त्याची बारीक पूड करून मग त्याच्यात घालावे. त्याचप्रमाणे वेलदोड्याची पूडसुद्धा बारीक असली पाहिजे. दाण्याचा कूट खोबरंसुद्धा चांगलं भाजून त्याची बारीक पूड करूनच आपण गुळामध्ये घातली पाहिजे. नाही तर खोबऱ्याचा एवढासा जरी टोक आपल्या पोळीला लागलं तरी तिथून गूळ बाहेर येण्याची शक्यता असते. या सगळ्या टिप्स लक्षात ठेवल्यानं आणि त्या सवयीने येतात म्हणजे त्याच्याकरता अगदी अभ्यास करावा लागतो असंही काही नाही. सवयीने या गोष्टी आपोआप लक्षात येतात. अशा पद्धतीने जर गुळाच्या पोळ्या केल्या तर प्रत्येकीला गुळाची पोळी येईल याची मला गॅरंटी आहे किंवा मला नक्की खात्री आहे. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पोळ्या कशा झाल्या आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा. तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघत असते. धन्यवाद.